एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स विथ एम के. तर आत्ता आपण बघतो आहे क्वेश्चन नंबर 6 जो आहे युनिट 2ची जी क्वेश्चन बँक आहे SEAIDSची. तर त्यातला क्वेश्चन नंबर 6 आपण बघतो आहे. ओके, क्वेश्चन नंबर 6 काय आहे तर वी हॅव टू फाइंड द मीडियन. ओके, वी हॅव टू फाइंड द मीडियन ऑफ द गिवन फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. फक्त हे जे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे हे कंटिन्यूअस नाही आहे. ओके, वी हॅव टू कन्वर्ट इट टू द कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. कंटिन्युअस का नाही आहे? कारण जर तुम्ही कुठलेही 2 क्लास बघितले तर याच्यामध्ये 0 to 9 आणि 10 to 19 असे हे 2 क्लास पहिले घेऊयात आपण. तर याच्यामध्ये फर्स्ट प्रिसिडिंग क्लास जो आहे त्याचा अप्पर एंड पॉईंट आणि नेक्स्ट क्लास जो आहे सक्सिडिंग त्याचा लोअर एंड पॉईंट हे सेम नाही आहेत. तर हे सेम असतील तर मग आपण त्याला कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणतो. तर मग हे सेम कशा करून घेता येतील? तर 9 आणि 10 यांचा डिफरन्स किती आहे? 10 - 9 इज इक्वल टू 1. एकचा डिफरन्स आहे. मग हा जो डिफरन्स आहे ना, हा डिफरन्स इक्वली आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. तर कसं इक्वली डिस्ट्रीब्यूट करता येईल? त्याला 2ने डिवाईड करायचं. सो 1/2 इज इक्वल टू 0.5. ठीक आहे. तर हा 0.5 या लोअर एंड पॉईंटला द्यायचा आणि हा 0.5 यातल्या अप्पर एंड पॉईंटला द्यायचा आणि यातल्या लोअर एंड पॉईंटला. मग तुमचं डिस्ट्रीब्युशन हे कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनमध्ये कन्वर्ट होतं. ओके, तर आपण बघूयात ते कसं कन्वर्ट होणार आहे. सो राईट डाऊन द क्लास हिअर. ओके, हा तुमचा क्लास आहे आणि ही फ्रिक्वेन्सी आहे, बरोबर. तर क्लास 0 to 9च्या ऐवजी आता काय येईल? आता येणार आहे 0.5 सॉरी -0.5 टू 9.5. इथं येईल सेकंड क्लास जो आहे तो काय येणार आहे, याच्यात आपण वाढवतो आहे आणि याच्यात कमी करतो आहे. सो इथं काय येणार 9.5 टू 19.5. इथं येईल 19.5 टू 29.5 अँड सेम थिंग विल हॅपन फॉर ऑल फर्दर क्लासेस. काय केलं आपण? तर एकचा गॅप होता, बरोबर. तर त्याला 2ने डिवाईड केल्यानंतर 0.5 आणि 0.5 ओके असं तो कन्वर्ट केला. सो 0.5 जो आहे तो आधीच्या लोअर एंड पॉईंटमध्ये अप्पर एंड पॉईंटमध्ये ॲड केला आणि पुढचा जो 0.5 आहे तो याच्यातून सबट्रॅक्ट केला. ओके, सो कसं मिळेल तुम्हाला? -0.5 टू 9.5, 9.5 टू 19.5, 19.5 to 29.5 and in the same way we are going to write all further classes. Okay, so 29.5 to 39.5, 39.5 to 49.5, 49.5 to 59.5, 59.5 to 69.5 and the last class is 69.5 to 79.5. okay, frequencies given are 8, 32, 142, 216, 240, 206, 143 and the last one is 13. okay, now we have to find the क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ओके, आपण जनरली काय करतो तर मीडियनसाठी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जी आहे ती आपण कॅल्क्युलेट करतो. तर आपल्याला तेच करायचं या केसमध्ये पण. वी हॅव टू फाइंड द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ओके,
So the column of cumulative frequency will give you CF is known as cumulative frequency. So we have to add the next frequency in the current frequency. So here the first frequency is 8. Okay, for this cumulative frequency we have to add all the previous frequencies. 32 plus 8 is 40. Similarly 142, इथं काय येईल 142 प्लस 40 दॅट इज 182. ओके, इथं काय येईल 216 प्लस 182. म्हणजे आपण काय करतो आहे तर याच्यामध्ये ही फ्रिक्वेन्सी ॲड करतो, याच्यामध्ये ही फ्रिक्वेन्सी ॲड करतो, याच्यामध्ये ही फ्रिक्वेन्सी, आणि अशा पद्धतीने आपल्याला क्युम्युलेटिव्ह मिळणार आहे. 8 आहे तसा घेतला, त्यानंतर 32 ॲड केला 40, त्यानंतर 142 ॲड केला 182, त्यानंतर 216 ॲड केला. सो किती येईल 216 plus 182. So it is 398. After that 398 plus 240, 398 plus 240, so it is equal to 638. Okay, 638 plus 206, it is equal to 844 plus 143, 987, 987 plus 13, 1000. So 987 plus 13 is equal to 1000. So this is the total frequency you have n. Okay, आता तुम्हाला काय करायचं आहे तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढल्यानंतर यू हॅव टू ऑब्झर्व व्हॉट इज n बाय 2. सो n बाय 2 इज इक्वल टू 1000 बाय 2 इज इक्वल टू 500. सो जी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जस्ट ग्रेटर दॅन 500 असेल ती तुम्हाला सिलेक्ट करायची. मग तुमच्या टेबलमध्ये बघा CFचा जो कॉलम आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा, याच्यामध्ये 500पेक्षा मोठी असणारी क्युम्युलेटिव्ह कोणती आहे, ही आहे 638. ओके, सो 638च्या करस्पॉन्डिंग जो क्लास आहे 39.5 to 49.5, इट इज युअर मीडियन क्लास. ओके, इट इज युअर मीडियन क्लास. सो द मीडियन क्लास, राईट डाऊन, median class is 39.5 to 49.5. This is your median class. So the formula for median is, it is L plus H by F n by 2 minus C. So what are the L, H, F? We will see. L is where L is lower limit of the median class, a lower limit of median class. H is the class length, or you can call class magnitude. Okay, what is N? It is total frequency. What is F? F is the frequency of median class. Okay, wait a minute. Frequency of median class. Okay, and what is C? It is the cumulative frequency of class preceding median class. Okay,
So now we will write the values of all these variables here. So median, so the value of L, the value of L is lower limit of the median class. Median class is 39.5 to 49.5. So L is equal to 39.5. We will write the value on left hand side. So L is equal to 39.5. What is H? It is the magnitude of the class, that is upper end point minus lower end point. So 49.5 minus 39.5 is 10. So H is equal to 10. N is the total frequency. The total frequency is 1000. The frequency of the median class. The frequency of the median class is, observe the table. In the table, median class is 39.5 to 49.5, and hence this is the frequency of the median class, 240. Okay, so the value of F is 240, and C is the cumulative frequency of the class preceding median class. Okay, preceding median class. So cumulative frequency of the class preceding median class. Median class is 39.5 to 49.5. त्याच्या आधीचा जो क्लास आहे, ओके, preceding class, that is 29.5 to 39.5, त्याची cumulative frequency, it is 398. Okay, so the value of C is 398. Okay, so put out all the values in the formula. You will get median is equal to, it is equal to L is 39.5 plus H is 10 divided by frequency is 240 into bracket n by 2 is 500 minus C is 398. So comment the answer, what is the median. फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट राहिलेला आहे. सो मला कमेंटमध्ये सांगा की याचा आन्सर काय येईल. ओके, so this is the way of finding median for continuous frequency distributions. If the frequency distribution given is not continuous, then you have to convert it into continuous one. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.